कार्यक्रम होतोय आणि एक प्रतिनिधी म्हणून मी बोलतेय। मगाशी शीतलताईने खूप छान सांगितलं, फरक वगैरे हा काही नसतोच, कारण आम्ही इथं पुरस्कारासाठी आलोय म्हणजे आमचे नवरे घर सांभाळतायत पाठीमागं, त्यामुळे आम्ही बिनधास्त पुढं काहीतरी करत असतो। हे सगळं मी सुद्धा नांद्र्यासारख्या एका छोट्या गावातली मुलगी आहे। आत्ता माझं काम आलं पुढं, ह्याच्या पाठीमागे जसं मगाशी राजेश सरांनी सांगितलं की आपण कशात तरी स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे, तसं आपण शिक्षण घेतो करतो, खास लेडीजसाठी मी म्हणते की आपण कशात तरी आपण स्वतःला शोधलं पाहिजे। आपल्या लहानपणापासून आपण शाळेत असताना वगैरे आपणाला काहीतरी येत असतं, कुणाला गाणं येत असेल, चित्रकला असेल, स्वयंपाक चांगला करता येत असेल, लिहित चांगले असतील किंवा आणखीन काहीही असेल, पण जेव्हा आपण माहेरचं घर सोडून सासरच्या उंबऱ्यातून आत येतो त्यावेळेला हे सगळंच पाठीमागं आपण टाकून येतो। असं न करता ही कला आपण जोपासली पाहिजे, जेणेकरून माझ्यासारख्या एका सामान्य घरातल्या वर्षा चौगुलेला राजेश चौगुले फाउंडेशनतर्फे असे नारी शक्तीचा सन्मान मिळू शकतो, तसा प्रत्येकीला तुम्हाला सन्मान मिळू शकतो। आणि हे तुम्ही खरोखर आता किती छान वाटतंय बघा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं कितीतरी अँकर तयार होत आहेत। आमची मैत्रीण अर्चना तर इथं आहेच आहे, पण या निमित्तानं इथं सगळेजण एकेकांची ओळख करून देत आहेत, एकेकाची नावं सांगतायत। या दृष्टीनं ही कला यांच्यातून निर्माण होतीये आणि हे खरं तर या फाउंडेशनचं यश आहे। असं म्हटलं जातं की एकदा चिमणीनं एका मधमाशीला विचारलं, किती छान आहे बघा, एकदा एका चिमणीने मधमाशीला विचारलं की इतका तू मध गोळा करतेस आणि तो मध तयार झाल्यानंतर माणूस येतो आणि तो मध ते मधाचं पोळं घेऊन जातो, तुला वाईट वाटत नाही का? त्यावेळी ती मधमाशी म्हणते, ते फार महत्वाचं आहे आपल्यासाठी। ती मधमाशी म्हणते की मी मध तयार केलेला मध माणूस घेऊन जाऊ शकतो, पण मध तयार करण्याची कला माणूस घेऊन जाऊ शकत। आणि म्हणून आज या फाउंडेशनतर्फे ज्या नारी शक्तीचा म्हणजे आमच्यातल्या कला गुणांचा गौरव केलेला आहे, अशा प्रत्येकानं ही कला गुण जोपासावा असं प्रत्येक माझ्या सखीला विनंती आहे। आणि त्यासाठी हे फाउंडेशनचे शीतल राज फाउंडेशन आपण असं म्हणूया फार तर, कारण त्यांनी स्वतः खाली बसलेत सर आणि शीतल मॅडम समोर आहेत। त्यांची नम्रता, त्यांची बोलण्याची पद्धत आम्ही इतका वेळ अनुभवतोय आणि त्यातून खरोखरच किती छान वाटते आम्हाला, एक ऊर्जा पुन्हा आम्ही अशातून घेऊन जात असतो। यासाठी हे अंकलकोपचं हे दाम्पत्य म्हणजे गौरव आहे आणि यांना खरोखर आमच्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा, त्यांना अभिवादन। आणि या निमित्ताने मगाशी अर्चनानं सांगितलं, या अर्चनानंही सांगितलं की आमच्या मैत्रिणींचं एक गेट टुगेदर सुद्धा इथं झालेलं आहे, त्याबद्दलही धन्यवाद। अंकलकोपची ही भेट कायमची स्मरणात राहील। खूप धन्यवाद, नमस्कार। खूप चांगल्या शब्दामध्ये